रॅकेटच्या आतमध्येच बॉल चेक करायचा आहे. आतापर्यंत सुपर 8 मध्ये दाखल झालेले संघ जनमान, निळजे, स्काय 11 हेदुटणे. पहिल्या रात्रीतला हा खेळ आपण पाहिला. दुसऱ्या रात्रीमध्ये संग्राम 11 नितलस, ओम नर्मदेश्वर किरवली हे सुपर 8 मध्ये दाखल झालेत. आणि कालच्या रात्रीमध्ये भूमी 11 मांडा आणि एवन जोडी RCC पेठ. सहकार्य देखील करतात. त्याचबरोबरीने त्यांनी आणखी एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की सर्व संघांनी समजायला देखील हवं की आयोजकांचा आपण किती वेळ घेतोय, परंतु ट्रॅफिक त्याचबरोबर रेग्युलर मॅचेस या कारणास्तव मात्र आज टेंबिवली संघ थोडा उशिराने उपस्थित झाला. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि पब्लिक जी आतमध्ये बसलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण जेव्हा चेंडू त्या दिशेने येईल तेव्हा सहकार्य करा आणि जो पडदा आहे त्याच्याशी खेळू नका, ही विनंती. चला मॅचला होते सुरुवात. गणपती बाप्पा मोरया म्हणत आजच्या चौथ्या रात्रीला सुरुवात करतोय. फर्स्ट बॉल जीत भोईर. पहिलाच बॉल स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आलाय प्रतीक आणि त्याच्या साथीला आहे तो विरेश पाटील. पहिले षटक जीत भोईर. तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांच्या विरोधात टेंबिवली या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. आजच्या रात्री तिला पहिला सामना आहे. हाय व्होल्टेज मॅच. ऑन साइडला बिडॉनला क्लिअर केलं आणि लॉंग ऑन देखील क्लिअर करेल. यस, बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. शॉर्ट पिच बॉल पूल केला. व्हॉट अ शॉट. 3 बॉलची पॅनल्टी आहे, त्याची वसुली करावीच लागेल आणि प्रतीक पाटीलने ते केले चालू. सलग 2 षटकार. का आक्रमण केले प्रतीक पाटीलने. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. बॅटची एज घेतली, बॉल गेला कव्हर पॉइंटला, डॉट बॉल. त्यानंतर मात्र ओव्हर पिच बॉल, त्यावरती आक्रमण डाऊन द ग्राउंड षटकार आपण पाहिला. आणि त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती पूलचा हा षटकार. धावफलक 12. पाहुणे उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. मुख्य मंचावरती आई एकविरा इव्हेंट. प्रेक्षकांची गर्दी मैदानात देखील आणि ऑनलाईन देखील आता वाढायला सुरुवात झाली, कारण 2 ताकदवान संघ, एक भिवंडी विभागातील आणि हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव वाकळण. आणि बोतीरामने देखील या गोष्टीचा उल्लेख देखील दिला ॲज अ कॅप्टन की आमच्या गावाजवळ ही स्पर्धा आहे. मोठ्या संख्येने गावकरी ते उपस्थित झालेत. मागे आला, क्रीजचा वापर, बॉल पाठवलाय फाईन लेगला, आलाय सलग तिसरा षटकार प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. खतरनाक बॅटिंग चालू आहे मच्छिंद्र पाटील सर प्रतीक पाटील कडून. गोलंदाजांसाठी कर्दन काळ असंच म्हणावं लागेल. आता सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. जीजी स्पोर्ट्स वाकणच्या विरोधात टेंबिवलीच्या सुपरस्टार प्रतीक पाटीलने इथं केले जोरदार आक्रमण. 4 चेंडू 18 वरती तो खेळतोय 450च्या स्ट्राईक रेटने. लाईव्ह टेलिकास्ट आई एकविरा इव्हेंटची संपूर्णपणे टीम. मुख्य मंचावरती पाहुणे, त्याचबरोबर आयोजक. आजची चौथी रात्र, उद्या शेवटची रात्र असेल या स्पर्धेची.
फुलटॉस बॉल उडवलाय कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. पंचावन्न गुलालाचा मानकरी रॉकी भाई यांच्याकडून हे प्राइज असेल. खरं तर अशोक दादा पाटील बुर्दुल यांच्याकडून नक्की ते प्राइज असेल. या ओव्हर मधील चौथा षटकार. 4 षटकार 1 बाउंड्री. या ओव्हर मध्ये प्रतीक पाटीलने धावांची डायरेक्ट वसुली केले. खुली वसुली. एका ओव्हर मध्ये तब्बल धावसंख्या बिनबाद 28. तर व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान करूया. खरे तर वेळात वेळ काढून या स्पर्धेला नेहमी उपस्थित असतात प्रवीण दादा मात्रे यांच्या वती असलेलं प्रेम आणि बुर्दुल गाभावती असलेलं प्रेम. खरे तर आमचे रॉयल किंग ग्रुपचे सर्वेसर्वा आशुभाई शेळके यांचा सन्मान केला जाईल. रॉयल पर्सनॅलिटी खरे तर नेहमीच क्रीडा स्पर्धेला दादा उपस्थित असतात. आज देखील त्यांची उपस्थिती आहे. आदही गाभामध्ये देखील दादांच्या माध्यमातून एक क्रीडा स्पर्धा, भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा असते. त्या आशुभाई शेळके रॉयल किंग ग्रुप आणि नक्कीच त्यांचा सन्मान इथे केला जातोय. प्रेमाचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही दादांचा सन्मान करतोय. सरपंच चषक 2024च्या वतीनं आपलं दादा मनपूर्वक स्वागत. दीपक भाई या, आपला देखील सन्मान होईल. दीपक भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमीच क्रीडा स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं सहकार्य असतं ते आमचे दीपक भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल आमच्या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थात नितीन दादा पाटील आणि प्रवीण मात्रे यांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान केले होते. थँक्यू योगेशजी मडवी. आणि पहिल्याच बॉलवरती उद्देशच्या स्क्वेअर कटचा एक चांगला फटका विरेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. दोन्ही बाजूने आता आक्रमण. एका बाजूने प्रतीक पाटील पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा त्याने वसूल केल्या. 4 षटकार 1 चौकार. आणि उद्देशाला लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने बॉलिंग करत असताना बॉल पाठवला तो चौकाराच्या दिशेने. चांगला स्ट्रोक. वाडी स्लॉंगॉनला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. बऱ्याच उशिरानंतर मात्र एक धाव इथे घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते प्रतीक पाटीलसाठी. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 33 वरती. 6 चेंडू 28 प्रतीक पाटील, 2 चेंडू 5 विरेश पाटील. उदेश पाटील गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चौकार. त्यानंतर त्याने केले कमबॅक. 2 बलाढ्य संघ वाकळण आणि त्यांच्या विरोधात टिंबिवली. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न अगोदरच बंद बनवलं होतं प्रतीक पाटीलने. काय जोरदार आक्रमण केलं त्याने पहिल्या षटकात. उद्देशला कमबॅक करणं गरजेचं आहे वाकण टीमसाठी. केतन मात्रेला हाताला इजा आहे. त्या कारणास्तव बॉलिंग करेल की नाही करेल हा मोठा प्रश्न आहे. आणि तो ग्रामीण संघासाठी बॉलिंग करत नाहीये ही खरं तर डोकेदुखी ठरेल. पाहूया ही डोकेदुखी कशा पद्धतीने मोतीराम भोईर हँडल करतोय. 33 धावा 33. लॉस ऑफ 0 विकेट. प्रतीक पाटील पुन्हा उलट्या झाल्या. उद्देशच्या नावावरती कदाचित विकेट. यस इट्स विकेट. बिग विकेट डाऊन. प्रतीक पाटील गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच पटकावले ती उद्देश पाटीलने. अंतिम संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून आपण ऐकलेत. खरं तर गाव आमचं हर्षून गेलाय या सरपंच चषकामध्ये. आणि सरपंच चषकाला खरं तर यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व गावकऱ्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. खरं तर स्वर्गीय मंदाताई नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक. विद्यमान सरपंच स्नेहाताई नितीश पाटील यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा. एकूण 5 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम आज 4थ्या रात्रीमध्ये. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. हे दृश्य आहेत काय विहंगम दृश्य आहेत. पा मोहित पडावेत अफलातून. म्हणजे हे जे क्रीडांगण आहे
सर्वांना मनमोहित करत आहे. छान दृश्य. याच क्रीडांगणावरती ही सरपंच चषक ही स्पर्धा. तर या दरम्यान मोहन नामदेव पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. मी इन्व्हाइट करेन त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. उद्देश पाटीलने महत्वाची विकेट घेतले. माघारी परतलाय तो प्रतीक पाटील, ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा कुठल्या होत्या. त्याची विकेट घेण्यामध्ये उद्देशला यश मिळालंय. 33 वरती 1. सेकंड ओव्हर. आता पहा, लेफ्टी बॉलरच्या विरोधात लेफ्टी बॅटर आलाय आणि तो स्विच हिटचा फटका खेळतोय. किती उलट चित्र आहे. 3003 जर्सी नंबर उद्देश. मोनिश पाटील आलाय नवीन बॅटर. टिंबिवली संघ जोरदार आक्रमण केलं पहिल्या ओव्हरमध्ये. वेगवान चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काय कमालीचं षटक उद्देश कडून. हेच कमबॅक हवं होतं. 5 चेंडूंमध्ये हा 6वा चेंडू देखील फेकला गेलाय. सेकंड ओव्हर मात्र इथे समाप्त झाले. धावा दिल्या त्या अवघ्या 5 आणि 1 विकेट महत्वाची घेतली ती प्रतीक पाटीलची. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा संख्या 33. बॉक्समध्ये आपण काही विशेष सन्मान घेणार आहोत. आमचे जीएसटी कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय हर्षद कांबळे साहेबांनी विनंती केली की आपण यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान केला जाईल. त्यांच्या सोबतीनं हरीश कांबळे साहेब आपण या आणि उत्तमदादा पवार आपण देखील या. या तिन्ही व्यक्तिमत्वांना इन्व्हाइट केले की आपण यावं. या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल स्पर्धेच्या वतीनं. खरं स्पर्धा तुम्ही पाहतायत सरपंच चषक 2024चं शानदार पर्व 4थ्या रात्रीमध्ये. आज प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो की सामने थोडे उशिरा सुरू झालेत, परंतु आता सामने कंटिन्यू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे शुभ सन्मान केलं होते. सन्माननीय जीएसटी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय हर्षद दादा कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्यासोबत हरित दादा कांबळे आणि उत्तम दादा पवार या 3 व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान केलं होते. मोतीराम भोईर यांच्या कॅचेससाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. भानुदासजी मस्कर साहेब जे नारेवलीचे आहेत त्यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मोनिश पाटील आणि विरेश पाटील ही जोडी मैदानात. प्रतीक पाटील खेळत होता तेव्हा धावांचा ओघ म्हणता येणार नाही, धावांचा धबधबा आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 28, दुसऱ्या ओव्हरमध्ये उद्देशने काय गोलंदाजी केली वाकण टीमसाठी. वाकण टीम ही फलंदाजांसाठी ॲज अ बॅटिंग युनिट एक मोठं बॅटिंग युनिट म्हणून ओळखलं जातं आणि या बॅटिंग युनिटला उद्देशची क्या बात आहे. बायकर मॅन ऑफ टेनिस क्रिकेट केतन मात्रे 37 बाईक या पठ्ठ्याच्या नावावरती आहेत. पाहुण्यांचं स्वागत मुख्य मंचावरती. सहर्ष स्वागत सर्वांचं. ऋषी भोईर आलाय. खरं तर सध्याच्या घडीला वाकण टीमसाठी केतन मात्रे गोलंदाजी करत नाहीये, परंतु उद्देश आणि ऋषी भोईरने गोलंदाजीमध्ये तारलंय. तो आलाय तिसऱ्या षटकात. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 33. एका प्रेक्षकांचा आमच्या मोबाईल हरवलाय. विवोचा कोणाला सापडला असेल तर कृपया करून आणून द्या. तर याच दरम्यान मान्यवरांचं आगमन होते. खरं तर दमदार व्यक्तिमत्व आमचे हेमंतदादा मडवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय हेमंतदादा मडवी यांचे ते आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण सीमारेषेच्या बाहेर झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला प्रेक्षकांनी. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. विरेश पाटीलच्या फलंदाजीचा, मोनिश पाटीलच्या फलंदाजीचा आणि प्रतीक पाटीलचा आहाकार पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला. स्वागत केले ऋषी बोरच्या षटकाराने. फुलटॉस बॉल, बॅटची कडा आणि शॉर्ट थर्ड मॅनला झेल घेतला जातोय. फलंदाज बाद विरेश पाटील. प्राइज आहे बघा. रॉकी बैलाचे मालक अशोक शेठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य करत्र बुर्दुल यांच्या वतीनं त्यांचा लकी क्रमांक 8787 अर्थात 8787 रुपयाचं प्राइज आहे. आणि गणेशदादा पाटील यांच्याकडून 1000चं विकेट हॅट्रिक साठी प्राइज असेल. कुणी विचार सचिन दादा पवार यांचं देखील आगमन झालंय. त्यानंतर विनोद दादा
पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. कुणी विचार देखील केला नसेल की तिसऱ्या ओव्हरमध्ये ही परिस्थिती ओढावेल ती टेंबिवली संघावरती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा कुठल्या, त्यानंतर उदेशने फक्त धावा दिल्या 5 आणि आता ऋषी भोईरने पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र विकेट घेतली वीरेश पाटीलची. पंचांकडे जोरदार अपील दोन्ही पंच आणि इट्स आउट. बॅटर स्वतः निघालाय बाहेर, फलंदाज बाद. तर याच दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती बोरदोल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि उपसरपंच विशाल दादा जाधव यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं सरपंच चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आज खरं तर चौथ्या रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर व्यासपीठावरती आलेत. या सगळ्यांचं आम्ही स्वतःच्या वतीनं आमचे नारायण शेठ पाटील, नितीनदादा पाटील, निखिलदादा पाटील आणि संपूर्ण आमची टीम यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ऋषीने राईट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू मात्र टाकला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने मारण्याच्या नादात बॅटची कडा घेतली आणि माघारी परतला तो फलंदाज. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय तो परेश. टेंबिवली संघ पहिल्याच ओव्हरमध्ये 28 आल्या, त्यानंतर 5 आल्या आणि आता तिसऱ्या षटकात पहा ऑन हॅट्रिक येतो ऋषी भोईर आणि विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक देखील आहे. पाहूया ही पारितोषिक पटकावतोय का तो ऋषी. 39 वरती 3, तिसरं षटक मार्गस्थ आहे. परेश आलाय, आज कॅप्टन आला होता. ऑन हॅट्रिक ऋषी, बॉल उडवलाय फक्त, कदाचित विकेट. यस, विकेट हॅट्रिक. किरणने घेतलाय झेल, ऋषी भोईरची विकेट हॅट्रिक. यांच्या वतीनं त्यांचा लकी क्रमांक 8787 अर्थात 8787 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि बघा मोतीराम भोईर मैदानाच्या आतमध्ये त्याच्यासाठी वेगळं प्राइज आहे. मोतीराम भोईरला झेल पकडला किंवा बॉल जरी अडवला तरी त्याच्यासाठी प्रत्येक बॉल अडवल्यावरती 500 रुपयाचं प्राइज भिवंडीची एबन जोडी सुकेट डाके आणि निलेशदादा पाटील यांच्या वतीनं देण्यात येणार आहे. 39 धावा, 4 विकेट. काय सामना फिरवलाय पहा. हीच तर ओळख आहे वाकळणची. या संघाचे चाहते काय आहेत, या संघाच्या पाठीमागे एवढी मोठी आपण पब्लिक का पाहतो, त्याचं उत्तर ऋषी भोईरनं दाखवून दिलं. आणि ऋषी भोईर तर टेंबिवली टीमसाठी कटप्पाच ठरलाय. विकेट हॅट्रिक घेतले त्याने. ऑन साइडला खेळण्याच्या नादात आणखी एक निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी केली ते ऋषी भोईरने. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर विकेट हॅट्रिक संपादित केली. जेव्हा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, उद्देशने प्रतीक पाटीलची विकेट घेतली, तेव्हा ठणकावून सांगितलं केतन म्हात्रेने सर्वांना, आता सामना सोडायचा नाही. प्रतीकची विकेट गेले, आता इथून धावा द्यायच्या नाहीत अजिबात. आणि आता ठणकावून गोलंदाजी करतोय तो ऋषी भोईर, ज्याने विकेट हॅट्रिक मात्र घेतले. 39 वरती 4. टेंबिवली संघ जरा बॅकफुटलाय. उडवला बॉल, कव्हरला. या ओव्हर मधील चौथी विकेट घेण्याच्या नादात, परंतु थोडा झेल पुढे पडला. कॅच साठी प्रयत्न जरूर झाले. 2 धावा इथे मात्र घेतल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्कोर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचला 41 वरती. 5 ओव्हरचा खेळ, अर्थातच 2 ओव्हर बाकी. कुठेही जाऊ नका. प्रतीक पाटीलने पहिल्याच ओव्हरमध्ये हाहाकार माजवला. 8 चेंडू 28, त्याची विकेट घेतली उद्देश पाटीलने. ऋषी भोईर आला, त्याने विकेट हॅट्रिक संपादित केली. वीरेश पाटीलने षटकार मारला, परंतु त्याचं उत्तर त्याने दिलं विकेट हॅट्रिक मध्ये. मोनिश खेळतो मैदानात, त्याच्या साथीला आहे तो मनीष. 2 ओव्हर बाकी आहेत, 3 ओव्हर मध्ये 41 झाल्यात. पाहूया मोनिश आणि मनीष कशी फलंदाजी करतोय. नक्कीच विकेटच्या हॅट्रिक साठी ते प्राइज होतं. खरं तर रॉकी बैलाचे मालक आमचे सर्वांचे लडके अशोकदादा पाटील यांच्याकडून 8787 रुपयाचं प्राइज. गणेशदादा पाटील यांच्याकडून 1000 आणि संघाचे पुरस्कृते खरं तर आज या संघाला पुरस्कृत केले तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकलन. खरं तर चिंचपडा गावचे दमदार व्यक्तिमत्व आमचे जयेंद्र शेठ बोरके साहेबांकडून ऋषीसाठी 1000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आले. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन श्लोक 11 चेंज द गेम ओढवली आणि त्यांच्या विरोधात मित अर्चित 11 जीवदानी बामण डोंगरी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्टेड टॉस करण्यासाठी आपण त्वरित या.
पहिला सामना आजच्या चौथ्या रात्रीतील हाय व्होल्टेज ड्रामा आज तुम्हाला पाहायला मिळेल. आठही बलाढ्य संघ आहेत. या बलाढ्य संघावरती प्रेम करणारे अनेक स्टार खेळाडू या संघांमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सध्या केतन मात्रे मैदानात ते ऋषी भोईरने काय जलवा दाखवला गोलंदाजीचा जीत भोईर आहे. आणि आता चौथ्या षटकात पुन्हा एकदा पाचारण केले ते उद्देश पाटील ज्याने दुसऱ्या षटकात फक्त धावा दिल्या होत्या 5. त्याच्या समोर आहे विस्फोटक फलंदाज मोनिश पाटील. हाफ ट्रॅकर बॉल वेग पा किती प्रचंड आहे परंतु पंच इथे दंडित करतात. इट्स अ व्हाईट बॉल. तर या दरम्यान नारायण शेठ जाधव साहेबांचं आगमन झाले आणि त्यांच्या समेत प्रसाद हरिश्चंद्र पाटील दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेगवान गोलंदाज आहे उद्देश. लाईन चांगली आहे परंतु टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला चेंडू. लेफ्टी बॅटरसाठी 42 धावा 4 विकेट. चौथं षटक चालू आहे. काय वेग आहे पा प्रचंड. बॅट आणि पायाच्या मधून विकेट किपर केतनच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला. हा वेग ऍक्शन रिप्ले मध्ये उद्देश लेफ्टी बॅटरसाठी अँगल बनवत मात्र गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म शफल झाला होता बॅटर आणि बॅट आणि 2 पायांच्या मधून मात्र बॉल निघून गेला केतन मात्रेच्या हातामध्ये. हे गोलंदाजीतलं धारदार अस्त्र आहे वाकण टीमचं. बॅटिंगचं एक बलाढ्य युनिट आहे वाकळण टीम परंतु या बॅटिंग युनिटमध्ये हा धारदार अस्त्र. आणखी एक वेगवान बॉल. पंचांकडे अपील. पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. मुन्ना पठाण सर, जय पवार त्याच्या साथीला आहेत. त्याचबरोबर डांगरे सर. सध्या मला असं वाटतं जय पवार विश्रांती आहे तर अंपायरच्या भूमिकेत त्यांना देखील विश्रांती नसते. एकविरा इव्हेंट लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. प्रेक्षकांची गर्दी मैदानात देखील ऑनलाईन देखील सर्वांचं सहर्ष स्वागत. जय पवार ऑनफिल्ड आहेत सध्या. काय गोलंदाजी आहे पा उद्देश पाटील. पा किती म्हणजे महाबळेश्वरला गेल्यानंतर तिकडे पाऊस जोरदार पडतो आणि खाली वाईल आला की पाऊस नसतो. पर्जन्य छायेचा प्रदेश. हे शिक्षक आहेत मच्छिंद्र पाटील सर म्हणून हे उदाहरण दिलं. आणि तेच आहे पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीक पाटील होता धावांचा पाऊस आणि तो बाद झाल्यानंतर मात्र वाई पाऊसच नाही धावाच नाही. 43 वरती 4. बॉल उडवलाय. पाहूया कितपत गेलाय बॉल. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक. झेल घेतला जातोय. फलंदाज बाद मोनिश पाटील. सन्माननीय नारायण शेठ पाटील, सन्माननीय नितीनदादा पाटील आणि निखिलदादा पाटील यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी आपण या. श्लोक 11 चेंज द गेम ओढवली आणि त्यांच्या विरोधात मित अर्चित 11 जीवदानी बामणनगरी. दोन्ही कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. मंदार नवीन बॅटर 43 वरती 5. उद्देशच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. फक्त 7च धावा त्याने दिल्यात. 2 विकेट त्याने मात्र घेतल्यात. आणखी एक फुल्लर लेनचा बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. काय वेगवान गोलंदाजी चालू आहे. आगीचे गोळे फेकतोय या फलंदाजांच्या विरोधात सध्या उद्देश. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता तो मोनिशचा. लेफ्ट हँडेड बॅटर. फटका फसला आणि तिथे पा काय झेल मात्र घेतलाय. सीमा लगत बाउंड्रीवरतीच उपस्थित होता. टाळ्या घेतल्या आणि लगेच कॅच घेतल्या आणि टाळ्यांचा कडकडाट. फ्लिक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला आता 44 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 28 होत्या. कदाचित एखाद्याचं इंटरनेट गेलं असेल तर त्याला देखील प्रश्न पडेल. 4 वेळा स्क्रोल करून त्याने पाहिलं असेल नक्की 44 आहेत की नाही कारण तशीच फलंदाजी चालू होती पहिल्या ओव्हरमध्ये. 44 धावा 5 विकेट.
आणखी एक स्विच हिटचा फटका खेळण्याच्या नादात डॉट बॉल. केतन मात्रेचे अग्रेशन तुम्ही पाहताय, कारण तशीच फलंदाजी प्रतीक पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये मच्छिंद्र पाटील सर केली होती. 5 स्टंपच्या अगदी बाजूने चेंडू, हाताला दुखापत आहे केतन मात्रे, म्हणूनच त्याला सिंगम म्हणतात. पंजा ती आठवण मला अजूनही आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये काय दमदार कामगिरी त्याने केली होती. 37 बाईक एका खेळाडूच्या नावावरती. नुसता फलंदाज नाहीये तर टीमला घेऊन पुढे चालतो. यस योगेश सर. तर नक्कीच या ठिकाणी नेक्स्ट मॅच असेल बघा. बामणडोंगरी संघ कॅप्टन आणि वडवली संघ कॅप्टन आपण रिपोर्ट करायचंय, कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. या गोष्टीची आपण दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आणि खरं तर या ठिकाणी सचिनदादा पवार यांच्याकडून 500 रुपये आणि हेमंतदादा मडवी यांच्याकडून 1000चं प्राइज हे समालोचन कक्षासाठी आलंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. खरोखरच सर्वांचे आभार. किती चर्चा चालू आहे, किती चर्चा चालू आहे. मोतीराम भोईर यांनी जो उल्लेख केला की गावाच्या जवळ हे क्रीडांगण आहे. जेव्हा गावाच्या जवळची स्पर्धा असते ना तेव्हा दबाव आणखी असतो. तुम्ही दुनियेत जाऊन काय करताय आम्ही युट्यूबला पाहतोच, परंतु गावाच्या जवळ काय, हा जेव्हा मोठा प्रश्न येतो. आणि ग्रामीण भागामध्ये मोतीराम भोईर प्रश्नच येत नाहीये. ॲज अ लीडर, ॲज अ कॅप्टन मैदानामध्ये बूस्टअप करत असतात सर्वांना. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. तर उद्देश साठी देखील इथे संघाचे पॅकर खरं तर तनिष्का 11 संघाचे पॅकर सन्माननीय जयेंद्र दादा बोरके यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज उद्देश पाटील आपल्यासाठी आलंय. गोलंदाजीच तशी केली उद्देश भोईरने. कम्मालीची गोलंदाजी. उमेश भोईर शेवटच्या षटकात मागे गेला बॅटर. लास्ट ओव्हर बाकी आहे. 44 झाल्या. धाव संख्या जाऊन पोहोचल्या आता 50 वरती. बाकी आहे, 1 ओव्हर बाकी आहे, परंतु हे विसरून चालणार नाही. कॅप्टनला ठाऊक आहे, मंदारला ठाऊक आहे की 3 बॉलची पॅनल्टी आम्हाला, म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त 3च चेंडू फेकले जातील, हे लक्षात असू द्या. त्यातले 2 बाकी आहेत, म्हणून आक्रमणाला सुरुवात केली. कारण संघ टेंबिवली उशिराने उपस्थित झाला. अजूनही चर्चा चालू आहे. 50 वरती 5. मंदार षटकार केसला उमेश भोईरच्या विरोधात. आई एकविरा इव्हेंट लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. पाहुण्यांची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या संख्येने या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. सर्वांचं सहर्ष स्वागत. हा वेगवान चेंडू, बॅटची कडा घेतली जाते आणि उमेश भोईरने इथे विकेट घेतले मंदारची. या ठिकाणी आले अविनाश मात्रे अर्थात 21 ग्रुप मायरा एंटरप्राइजेस यांच्याकडून 2121 रुपयाचं प्राइज विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी आले. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 50 धावा झालेल्या आहेत, कारण 3 बॉलची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. संघ उशिराने उपस्थित झाल्याबद्दल 1 षटकार हवा आहे. 1 षटकार हवा आहे. टेंबिवली टीमची देखील बॉलिंग लाईनअप तितकीच चांगली. लास्ट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, बॅटची कडा घेतल्या. आउटफील्ड फास्ट हे शर्यत लागले आणि ते शर्यत जिंकले. ते चेंडूने बॉल चाललाय तो मात्र सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय ते चौकार. 4.3 पॅनल्टीचे 3 बॉल, अर्थातच 5 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त टेंबिवली टीम साठी. आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 54 वरती. 55चं टार्गेट. नक्कीच. तर मान्यवर या ठिकाणी भरपूर संख्येने प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो की आज मान सन्मान देखील करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर इथे आपण सन्मान करणार आहोत पाहुण्यांचा. आज या ठिकाणी आमचे नारायणगावचे सन्मान्य भालचंद्र पाटील साहेब असतील. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान इथे केलं जाईल. मी पोसरीचे एकनाथदादा पाटील यांना इन्व्हाइट करेल, आपणही यावं. आणि त्यानंतर आमचे खांद्याचे रामचंद्र गायकर साहेब आपण यावं. लवशेट स्मृती चषकाचे दमदार आयोजक भालचंद्र पाटील. येत्या 2 तारखेपासून त्यांची स्पर्धा होईल. मी निखिल दादा पाटील आणि नितेश दादा पाटील यांना इन्व्हाइट केले की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तर आमचे पेडगावचे महेंद्र दादा जोशी देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. दादा या आपला देखील सन्मान केला जाईल. आज भरपूर संख्येनं मान्यवर उपस्थित झाले, ते स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. महेंद्र दादा आपला सन्मान इथे केला जाईल. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक
सन्माननीय नितेशदादा पाटील आणि निखिलदादा पाटील यांच्या वतीने त्यांचा सन्मान करतात. चला यायचे कॅप्टन वडवली संघ तेजस मात्र या ठिकाणी आलेत. बामण डोंगरी संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर वडवली संघ कॅप्टन आपण उपस्थित दाखवायचे. तर या ठिकाणी सन्मान केला जाईल. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज वेळात वेळ काढून मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं स्वागत इथे केलं जाते. सन्माननीय आमचे महेंद्र शेठ जोशी साहेबांचे इथे सन्मान केले जाते. मी विनंती करेल निखिल दादा आणि नितेश दादांना की आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करायचे. त्यानंतर आमचे उसटण्याचे दिलीप दादा मडवी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. खरं तर त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं की 3 धावा धावून काढणाऱ्या खेळाडूला त्यांच्याकडून प्राइज असतं. दिलीप दादा मडवी यांचा आपण सन्मान करूया. या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं दादांचा सन्मान केला जातोय. दिलीप दादा मडवी यांचा सन्मान इथे केला जातोय. बघा आता टॉस केलं जाईल. मी विनंती करेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व आमचे हेमंतदादा मडवी दादा या आपल्या शुभास येथे टॉस केलं जाईल. सचिनदादा पवार आपण देखील या आपल्या शुभास येथे आपण टॉस करूया. मान्यवरांचा सन्मान होईल आणि त्यानंतर आपण सेकंड मॅचची टॉस करणार आहोत. खरं तर हेमंतदादा मडवी यांच्या वतीने देखील मित्र येत्या 21 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान उसाटणे ग्राउंडवरती सरपंच चषक नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच त्याचं देखील आपण चर्चा करणार आहोत. जशी वेळ भेटेल तशी आपण चर्चा नक्कीच त्या स्पर्धेची करू. 21 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान नाईट स्पर्धा उसटणे ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर सन्माननीय हेमंतदादा मडवी आणि त्याचबरोबर आमचे सचिनदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. खरं तर या ठिकाणी चंदगे मोडोली संघाचे कॅप्टन आणि त्यानंतर या ठिकाणी बामण डोंगरी संघाचे कॅप्टन वडवली संघाचे कॅप्टन कमलेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यानंतर आमचे बामण डोंगरी संघाचे कॅप्टन तेजस मात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या मध्ये टॉस केलं जातंय. 5 षटकांची लढत आहे. टेल्स इज अ कॉल अँड हेड. कॅप्टन टॉसविन जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी संघ तेजस टॉस जिंकलाय. काय डिसिजन? फिल्डिंग इन पहिले. सर्वप्रथम आज ए गटातले संघ खेळले. बरेच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. तेजसच्या माध्यमातून देखील मोठी स्पर्धा असते. तेजस काय सांगशील की प्रत्येक संघाला एवढंच सांगेन की सर्वांनी टायमिंगवर आहे. आयोजकाचा टाईम असतोय परंतु आज प्रॉब्लेम असा आहे का बाहेरची ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे ऑलरेडी 1-1.5 तास लेटच होतोय. याच्या पुढच्या सर्व संघांनी जर लाईव्ह बघून येत असाल तर तुम्हाला वाटेल अर्ध्या तासात 1 तास पोहोचेल. तसं करू नका. ट्रॅफिक खूप आहे. तुम्ही आता लगेच निघा कारण की विनाकारण आयोजक आणि जे पाहुणे येतात त्यांना पण तुमची मॅच बघायची असते. त्यामुळे सर्वांनी कृपया करून लवकर निघा. जास्त वेळ घेणे. सामना सुरू झालाय. टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. आणि लगेचच आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने जिथे जॉईन होतील या ठिकाणी आमचे मचिंद्र पाटील सर. थँक्यू समीर सोमने सर. थँक्यू योगेश मडवेन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीनं समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गण्या नमन करतोय आणि वलतोय. या सामन्यात जिंकण्यासाठी 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. फलंदाज सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा बाहेर गेला. पंच सांगता इट्स ॲब्सोल्युटली वाईट. काय सुरुवात केली होती या संघानं. जबरदस्त अटॅकिंग सुरुवात केली टेंबोली संघानं. पहिल्या 6 चेंडूमध्ये त्यानं तब्बल 28 धाबा कुठल्या आणि नंतरच्या 21 चेंडूमध्ये फक्त त्यानं धाबा कुटण्यामध्ये 26 धाबा कुठल्यात त्यानं. आणि हेच तर क्रिकेट आपण पाहिलं या मैदानावरती. सर्व क्रिकेट रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय. आजचा ए पूल आहे. A1 दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. सुरुवात दमदार झाली. हा व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचा ताफा तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये रंगलेला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आजच्या स्पर्धेतील फेरीतला पहिला सामना GG स्पोर्ट तनिष्क 11 वाकलन वर्सेस टेंबोली
या दोन संघांमध्ये ऑन साईडला वेगळ्या पद्धतीनं इम्प्रेशन करायचं होतं, स्लॉक स्लेप केल्याचं होतं, नाही जमलं. याने डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात बघा कशी झाली. ऋषी भोईर आता शून्यावरती खेळतोय. अजूनही केतन मात्र नॉन स्ट्राईकला आहे. ज्या ऋषी भोईरच्या नावावरती आतापर्यंत 9 बाईक आहेत आणि महाराष्ट्राचा बायकरमॅन ज्याच्या नावावरती 37 बाईक आहेत, असे दोन्ही मोठे फलंदाज मैदानावरती. मात्र गोलंदाजचं मी कौतुक करेन. वाटतं बॉलिंग काय गोलंदाजी दाखवली P1 मध्ये. सुंदर गोलंदाजी फ्रॉम वेदांत पाटील, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा बीट केलाय. केतन पुढे आला होता. यामध्ये चेंडूची फेकाफेकी नाही जमलं. प्रेशर किती असतो मोठ्या मॅचचा, प्रेशर किती असतो मोठ्या स्पर्धेचा आणि प्रेशर किती असतो P1चा हे तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या टेंबिवली संघानं पहिल्या 6 चेंडूमध्ये तब्बल 28 धाबा कुठल्या, त्याच टेंबिवली संघानं नंतरच्या 21 चेंडूमध्ये फक्त 26 धाबा कुठल्यात. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जीजी स्पोर्ट वाकलन तनिष्क कॅलेम संघ किती कामगिरी करणार आणि टेंबिवली संघ किती फाईट करणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. वाटतं बॉलिंग फ्रॉम वेदांत पाटील. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत वेदांना 3 चेंडू फेकले आहेत. 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. सर्वात 2 मोठे फलंदाज वाकलन संघाच्या माध्यमातून विकेटवरती आहेत, तरी देखील त्यांना संधी दिली नाही. सच अ ग्रेट बॉलिंग, सच अ फॅबुलस बॉलिंग अटॅक. काउंटर अटॅकला सुरुवात केली आणि वेदांना दाखवला आपला दम मैदानावरती. सच अ फॅबुलस बॉलिंग अटॅक. लवली शॉट. ही आली मात्र चेंडू आणि बॅटचा फेस जास्त क्लोज नव्हता आणि फलंदाज बासिली मिड आपला पहिला धक्का. ऋषी भोईर इज वॉकिंग बॅक. बाबू म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आमचे रंगाबाई आपलं देखील स्वागत आहे. सेकंड मॅच मध्ये त्यांची रंग आपण पाहणार या स्पर्धेमध्ये. आणि खरं तर व्यासपीठावरती असलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, लगातार 3 चेंडू 3 षटकार जर टोकले तर या ठिकाणी आमचे गणेश दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा आणि 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही. वाटा फॅबुलस बॉलिंग अटॅक. P1 मध्ये एवढी सुंदर गोलंदाजी. टेंबिवली संघानं P1 मध्ये 28 धावा कुठल्यात. मात्र तनिष्क कॅलेम जीजी स्पोर्ट वाकलन संघाला उत्तर मात्र देण्यामध्ये अपयश लाभलंय. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि गोलंदाज आल्या मात्र आता वेदांची मध्ये सुंदर गोलंदाजी आणि इनॅट नंबर 3 वर त्याला जीत भोईर, ज्याच्या नाभामध्ये जीत आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी बघू शकाल आपण. संपूर्ण मैदानाच्या बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. ही गर्दी आपण पाहतोय. दादा थांबा ना, 2 मिनिटं थांबा जरा. हा, हे त्याच्याकडे द्या. योगेश यांची अनाउन्समेंट करा मामांची. मामा तिकडे सांगा अनाउन्समेंट करायला. स्पर्धेचे प्रमुख आयोजक स्क्रीनवरती बघू शकाल आपण. सरपंच म्हणजे गावचे पहिले नागरिक, सरपंच म्हणजे रुबाब, सरपंच म्हणजे जबाबदारी गावच्या विकासाची. आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक स्क्रीनवरती पाहायला मिळतात तुम्हाला. लवली बॉलिंग, सच अ गुड बॉलिंग अटॅक. फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. चेंडूची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन. या स्पर्धेमध्ये वेदांच्या माध्यमातून पहिलं मेडल षटक पाहायला मिळणार का? मात्र एक धाव आली वाईटच्या माध्यमातून, त्यामुळे षटक वाईट राहणार नाही. मध्ये फलंदाजांना एकही धाव काढता आले नाहीये. अशी परिस्थिती राहिली तर वाकलन संघाला या स्पर्धेतनं माघार घ्यावी लागेल. मध्ये बघायचं जो माघार घेईल तो वाकलन संघच कुठला, बघायचं किती कमबॅक करणार. गुड बॉलिंग फ्रॉम मैदान. रिबाशा माधव स्विचरचा फटका. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार. व्हॉट अ कॉन्फिडन्स बियॉन्ड द स्ट्रोक. आणि शेवटच्या चेंडूत हल्ला बॉल केलाय. शेवटच्या चेंडू षटकार मारून एका षटकाची सांगता 7 धावा 1 बाद स्थिती आपण पाहतोय वाकलन संघाची. पाहतो ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय ते खरं तर क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व अर्थात भीमशेठ फडके, धोंगड्याचा बडा, त्यानंतर बाबूशेठ एकनाथ दादा पाटील, अर्थात बाबूशेठ आमचे बाबंजे, त्यानंतर आमचे सावंत पाटील या ठिकाणी नितळच आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मित्र आमचे सन्माननीय श्रीनाथभाई पाटील, उपसरपंच तोंडरे ग्रामपंचायत आणि यांचं आम्ही स्वागत करतोय व्यासपीठावरती. बघा, केतन मात्रेसाठी ते प्राइज आहे. 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर सन्माननीय आमचे बाबूशेठ मात्रे यांच्याकडून केतनला 4000 रुपयाचं प्राइज असेल. आणि खरं तर शंकर बैलाचे मालक गणेश शेठ पाटील यांच्याकडून 1000चं प्राइज विकेट षटकार हॅट्रिक साठी. एका षटकाची सांगता झाली. 19 धावसंख्या धाव फलकावरती. बघा, आमच्या एका प्रेक्षकाचा आमच्या खेळाडूचा एक मोबाईल हरवलाय. ओप्पोचा मोबाईल आहे. कोणाला मिळाला असेल तर आपण कॉमेंट बॉक्स मध्ये जमा करा. योग्य तो प्राइज आपल्याला दिला जाईल. योगेश 9900 प्रेक्षक सामना स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबला पाहतात. स्वागत आहे तुमचं सर्वांचं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. जिंकण्यासाठी 48 धावांचा पाठलाग करायचा. केतन पुन्हा एकदा पहिल्यांदा स्ट्राईकला आला. लॉंगाच्या डोक्यावरनं पहिलाच घनगती प्रहार.
केतन मात्रेसाठी प्रेक्षकांची प्रचंड टाळ्यांचा कडकड होतोय आणि पहिलाच खणखणी षटकार केतनच्या बॅटमधनं. जीवदानी बामन नोगरी संघाचे पॅकर आहेत सन्माननीय नशीब शेठ. आपण या व्यासपीठावरती आपल्याला इन्व्हाइट केले देते स्वदेच्या वतीनं आपलं स्वागत आहे. 13 धावा दापलकावरती आज अर्जुन 11 टायगर संघाच्या मध्ये धर्मेळ चषकामध्ये देखील या फलंदाजानं अक्षरशः दैना केली. व्हॉट अ शॉट, दिस इज अ क्वालिटी शॉट फ्रॉम द केतन मात्रे आणि चेंडू सीमा पलीकडं अजून एक षटकार. व्हॉट अ बॅटिंग. मी डीजेला थांबव गर्दी आपण पाहतो युट्यूबला आणि पंच सांगतात की वेस्ट ऑफ हाईट चेक करायचे भीमारसाठी, कारण तसा निर्णय पंचांना पोहोचवला आपल्यापर्यंत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच 2024 पर्व आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या आलोट आणि उदंत गर्दीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिला सामना आपण पाहतोय तो मात्र टेंबिवली वर्सेस वाकलन या दोन संघांमध्ये. 55 धावांचा पाठलाग करायचा वाकलन संघाला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 दबाल्यात, कारण गोलंदाजी खूप चांगली झाली वेदांची. मध्ये जसा केतन स्ट्राईकला आला, कारण केतनला पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाला नाही, तो नॉन स्ट्राईकला उभा होता आणि जशी स्ट्राईक मिळाली त्याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले आहेत. पहिल्या लॉंगांच्या डोक्यावरनं, आता मात्र मिडविकेटच्या डोक्यावरनं. याच केतन मात्रेनं आज धर्मवीर चषक अर्जुन 11 टायगर संघाच्या वतीनं खेळत असताना काय जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी केली, ती आम्ही विसरू शकणार नाही आहोत. आणि तो फेअर डिलिव्हरी, तो सध्या इंजुरीला फेस करतोय, कारण बघू शकाल त्याच्या हाताला प्लास्टर आहे, कारण तो गोलंदाजी सध्या करत नाहीये. मध्ये किती मोठी फलंदाजी मैदानावरती. आणि समीर सोमरे सर, तो दिवस आम्हाला बघायचा आहे ज्यावेळी हा बायकर मॅन 50 बाईक प्रदान करून 50 अर्धशतक निर्माण करेल. तो दिवस आम्हाला बघायचा केतनच्या माध्यमातून. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, मान्यवरांची देखील मांदी आली आणि बायकर मॅन ऑफ टेनिस क्रिकेट केतन मात्रे स्क्रीनमध्ये बघू शकाल. सुंदर कटआउट, विलोभनीय दृश्य, गुड बॅटिंग. ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये चेंडू मात्र जातात मिड विकेटला. एकच धाव, चांगला बॅकअप तिथे. क्षेत्ररक्षक फार बेगाने पुढे सरकलाय. आदित्य भोईर तिथे येतोय. धावसेकेला आकार येतो. धावसेके आपण पाहतोय 20 या धावसेकेवरती 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात टेंबिवली संघाने दमदार केली. टेंबिवली संघानं पहिल्या षटकामध्ये 28 धावा कुठल्यात. 3 चेंडूची पॅनल्टी आहे, त्यामुळे या संघाला 3 चेंडू कमी मिळाले, कारण उशिरा हा संघ 1.5 तास उशिरा आलाय मैदानावरती. ऑन साइडला जीच्या बॅट मध्ये निघालेला बघायचं स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जातोय उतुंग षटकारासाठी. फटकेबाजी या षटकामध्ये चांगली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू डॉट आपण पाहिले. मात्र जसा केतन स्ट्राईकला आला त्याने सुरुवात केली आणि जीतनं देखील दमदार सुरुवात केली. एकूण धावा 26, एक बाद डीज आहे. बघा केतनसाठी काही प्राइज या ठिकाणी आलेले आहेत. 3 षटकार मारले तर 2000चं प्राइज आहे आणि नक्कीच अनाउन्समेंट फक्त एकच वेळा केली जाईल. याच प्रतीकनं 28 धावा कुठल्या होत्या फलंदाजीमध्ये, त्याच प्रतीकला मात्र प्रतिहल्ला चढवलं मैदानावरती. धावसेक्या हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. चेंडू लवकर यावेळी मात्र कनेक्ट केला फलंदाज जीतनं. धावसेकेला आकार 27, एक बाद सीधे आपण पाहतोय. 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला सामना पाहतात. स्वागत आहे. किती क्रेज आहे केतनची, किती क्रेज या स्पर्धेची. पक्का फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑनला आणि फलंदाज बाद. अनमोल विकेट, गोल्डन विकेट. परत चेंडू खाली. केतन मात्रे इज वॉकिंग बॅक. तर या ठिकाणी बघा प्राइज आहे आता जीतसाठी सचिन दादा शिरवली चमचाणी त्यांच्याकडून एकूण 2000चं प्राइज आहे आणि मनोज दादा यांच्याकडून जीतला लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले तर या ठिकाणी 2000चं प्राइज असेल. प्रतीकचं कौतुक करायला लागेल. ज्या प्रतीकनं 28 धावा पहिल्या षटकामध्ये कोटल्या होत्या, त्याच प्रतीकनं केतनचा अनमोल विकेट घेतलाय. बघा हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. खूप सुंदर झेल. मनीष चेंडू खाली होता, जजमेंट चांगलं होतं मनीषचं आणि त्याने एक्झॅक्टली चेंडूला चुंबन घेतलं. कारण का चुंबन घेतलं, कारण गडी देखील तेवढा मोठा बाद केला मैदानावरती. आता मजा येईल सामन्यामध्ये. जीतनं बॅटचा फेस ओपन केलाय. जीतला 7 कोण देणार. ऋषी भोईर मात्र यावेळी चांगली फलंदाजी करू शकला नाहीये. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती येतोय. आक्रमक फलंदाज अविनाश भोईर. अविनाश ज्याचा नाश कोणी करू शकत नाही, तो अविनाश मैदानावर त्याला भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये ऊन वारा पाणी पाऊस अनेक समस्यांना तोंड देत आपली जागा आहे संघामध्ये कायम ठेवणारा फलंदाज. बघायचं काय कामगिरी करणार. 27 धावा 2 बासी ते आपण पाहतोय. 55 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. रात्रीचे वाजतात ते
मात्र 10:02 अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली, चंद्र नाहीये साक्षीला आणि या शांत वातावरणात आपण पाहतोय या स्पर्धेचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. समीर सोमने सर आम्हाला जॉईन झालेत आज मॅन फ्रॉम कर्जत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. शुद्ध मराठी आणि अभ्यासू कॉमेंटेटर आणि आमचे सर्वांचे लाडके मडवी आम्हाला देखील योगेश मडवीजी आम्हाला जॉईन झाले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर अविनाशसाठी बघा आता मैदानात आल्या आल्या लगेच प्राइज लागले या ठिकाणी बिंदादादा पाटील यांच्याकडून अविनाशसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज. जीत भोईर जो स्ट्रायकरला जेव्हा धाबा आल्या नव्हत्या माहिती तेव्हा जीतनं पहिला षटकार मारलाय आणि संघाला 6 धाब्याने संघाला सुरुवात करू दे. तो जीत मैदानावरती अजूनही स्ट्रायकरला आहे. जीतकडनं भरपूर अपेक्षा असणार आहेत. ज्याच्या नावामध्ये जीत आहे तो काय कामगिरी करणार. मध्ये मी कौतुक करेन वेदांचं. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग अटॅक फ्रॉम द वेदांत P2 मध्ये गोंजी करत असताना ऑन साइडला केल्याचं होतं मात्र एज लागले. चेंडू मागे निघून गेला, चेंडू निघून जातो एक्झॅक्टली थर्ड मॅन मध्ये एक पुरे केली. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र यश लाभतंय. धावांचं रतीब मैदानावरती पाहायला मिळतोय. केतननं सुरुवात दमदार केली मात्र केतन जास्त वेळ टिकू शकला नाहीये. धावांचा वेग पुढे सरकतोय. 29 धावा 2 बासी आपण पाहतोय. जीत खेळतोय 15 धावांवरती. 5 चेंडूंचा सामना केलाय. 2 षटकार मारलेत त्यानं. 300चा बॅटिंग स्ट्राईक दाखवला मैदानावरती. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम द बॅट्समॅन जीत भोईर. स्ट्रायकरला येतोय. 5 चेंडूमध्ये 15 धाबा कुठल्या त्यानं आतापर्यंत. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर 29 वरती 2. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आमचे प्रवीण महाते त्यांची संपूर्ण टीम ज्यांच्या आर्मी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं की सरपंच म्हणजे गावचा रुबाब, सरपंच म्हणजे गावचा पहिला नागरिक, सरपंच म्हणजे गावच्या विकासाची जबाबदारी आणि ती स्वीकारली आमच्या नितेश शेटनं आणि त्यांना मंचावरती बघू शकाल आपण. लवकर बॅटचा फेस ओपन केला. फुल अँड डिलिव्हरी फुटेवरचा वापर नाहीये. गुड बॉलिंग अँड दिस इज अ गुड फिनिश फ्रॉम द वेदांत. चांगली गोंजी वेदांत करत असतात 30च्या षटकामध्ये. 29 धाबा बघा. चेंडू कसा टेक ऑफ झाला. यावेळी मात्र इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न होता, नाही जमलं फलंदाजाला. बीट केलंय मैदानावरती. मजा येईल. समीर सर जसा सामना शेवटच्या टप्प्यातील 2 षटकामध्ये सामना क्लूज येईल तेव्हा मात्र क्लूज एन्काउंटर प्रेक्षकांना पाहायला मिळणार. प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली. उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा. गारगार थंडीमध्ये रंगणारा हा पहिला रजनीचा सामना आज आपण एन्जॉय करतोय. 29 वरती 2. स्विचचा फटका कनेक्टिंग वेळ नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो गॅप शॉट मध्ये सीमा पलीकडं खणखणीत चौकार. पॉइंटच्या मध्ये निघून गेलाय. अजून एक चौकार. ऍटमॉस्फिअर निर्माण केलं आमच्या नितीननं. 14 चेंडू आणि सामना क्लोज आहे. 22 धावांची गरज आहे. येणाऱ्या 2 चेंडू सामन्यावरती खूप काही सांगून जातील. आणि व्हॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम साइड अँगल. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम जीत भोईर. ही इज ऑन 19. 8 चेंडूचा सामना केला त्यानं आणि खेळतोय 19 धावसेकावरती. प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली. सामना खूप चांगला आहे. प्रेक्षकांचं लक्ष लागणारा सामना. लढत चांगली आहे. टेंबिली भिवंडीतील संघ. स्विच करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. 1 धाव मिळणार. विकेट किपर बीट केलाय. चेंडूची मात्र फेकाफेकी. 1 धाव मिळणार. चांगलं क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम. येणारी नवीन पिढी क्रिकेटला कशा रीतीनं येऊ शकते, पदार्पण करू शकते, त्यासाठी क्रिकेट आपण पाहतोय. समीर सर किती चांगलं क्रिकेट बघा. प्रत्येक चेंडूवरती प्रेक्षकांचं कटाक्षानं लक्ष आहे. कडी नजर आहे. काय घडतंय मैदानावरती याची विचार केली जाते. आणि प्रेक्षकांमध्ये आता मात्र चर्चेला उदाहरण येतोय की सामना कोण जिंकणार. शेवटचा चेंडू 34 धावा. वेदांचं मी कौतुक यासाठी करेन कारण त्यानं चांगली गोलंदाजी केली आणि केतन मातेसारखा मोठा फलंदाज त्यानं मात्र आपल्या गळाला लावलाय. त्यामुळे मोठी गोलंदाजी. स्विचचा फटका पुन्हा एकदा मिळेल. चेंडू गेलाय तो एक्झॅक्टली बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये एकदा पुढे केली. दुसऱ्या वेळेचा कॉल होता मात्र नाहीये. नकार दिलाय. यस नो वेट आणि वेट सांगितलाय. षटकाची झाली सांगता. 51 धाबा कधी 35. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अनालिसिस बघू शकाल आपण. त्याचा आपण नंतर विचार करूया. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती आता मात्र 20 धावांची. 12 चेंडू 20 धाबा. समीरने सुरुवात केली ज्यावेळी वेदांना पहिल्या 3 चेंडू 3 षटकार मारले आणि बघू शकाल डगआउट बघू शकाल आपण. किरणला बघू शकाल आपण. चेहऱ्यावरती स्माइल आहे कारण त्यामध्ये जीत मैदानावरती आहे. हा त्यांचा केतनच्या चेहऱ्यावरती मध्ये थोडंसं चिंतेचं सावट पाहायला मिळतंय कारण तू जबाबदारीने खेळतोय. त्याच्या हाताला प्लास्टर बघू शकाल आपण. सध्या इंजुरीला फेस करतोय. मग कुठे त्याचं क्रिकेट थांबलं नाहीये.
त्याचा इंटरव्ह्यू देखील आपण पाहिला असेल की त्याला ISPL जिंकायची आहे आणि ISPL मध्ये दुसऱ्या क्रमांकाची बोली करण अंबाळनंतर कोणाला लागली असेल ते आपल्या केतन म्हात्रेला 17,25,000ची बोली लागली. अभिमान आहे आपल्या आगरी समाजाचा, अभिमान आहे महाराष्ट्राचा आणि अभिमान आहे क्रिकेटचा, अभिमान आहे केतन आम्हाला तुमचा. कारण धावसंख्या 20 ची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आमचा कॉमेडी बॉक्स दाखवला जातोय. मी मच्छिंद्र पाटील स्वागत करतोय. आमच्या डाव्या बाजूला आमचा स्वीट वाईस ऑफ कर्जत समीर सोमने सर आमचे स्कोरर आम्हाला जॉईन झाले. संपूर्ण टीम आमची आई एकविरा इव्हेंट तुमच्या समोर आहे. 12 चेंडू गरजेचे 20 धावांची. विश ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. आमच्या सरपंच स्नेहताई यांच्याकडनं लाख लाख शुभेच्छा. आमच्या नितेश यांच्याकडनं लाख लाख शुभेच्छा. कुठेही जाऊ नका पात्रा. लक्ष वेधतो तुमच्या लढतीकडं. लक्ष वेधणारी धडकी भरवणारी अंगावरती शहार निर्माण करणारी लढत तुम्हाला अनुभवायला मिळेल. 12 चेंडू 20 धावांची गरज. हिअर वी गो. रिएट रेडी फॉर द गेट फाईट. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 20 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना आता नांगी टाकताना पाहायला मिळणार. आदित्य भोईर गोलंदाजीमध्ये, फलंदाजानं मात्र बॅटचा फेस अगोदर ओपन केलाय. पंच मुन्ना सर आम्हाला सांगता इट्स वाईट. मध्ये त्यांच्यावरती चर्चासूत्र सूर्य वाईट वरती बघा ऍक्शन कसं होता. चेंडू टप्पामध्ये साईड लाईनच्या थोडासा बाहेर गेलाय. यस आम्ही बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये आणि चर्चा करणार पंच एक्झॅक्टली JP पॅनल तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा झालाय तो वाईटचा. येणार चेंडू आता मात्र समीकरण असणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. समीर सर कुठेही वाटलं नाही ज्यावेळी तुम्ही उल्लेख केला की पहिल्या 6 चेंडूमध्ये 28 धावा आणि नंतरच्या 21 चेंडूमध्ये फक्त 26 धावा. हे क्रिकेट पाहिलं मैदानावरती. असं वाटलं की टेंबेली संघ 90-95 धावा कुटेल आणि ह्या वाकलन संघाचा कस लागेल. मध्ये तसं झालं नाहीये. गोलंदाजीचा अटॅक चांगला झाला वाकलनच्या माध्यमातून. ऑन साइडला खेचलाय फटकास करत विकेट बॅकअप आहे तिथे. एकच धाव मिळणार. एका धावाने फारसा परिवर्तन होणार सामन्यामध्ये नाहीये. एकच धाव मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता नाही जमलं. नकार दिलाय. शेवटच्या टप्प्यामध्ये येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज येते 18 धावांची. काळीच थक्क करणारा सामना. प्रेक्षकाच्या मेंदूला सुन्न करणारा सामना. अंगावरती शहारा निर्माण करतोय सामना आणि या थंडगार वातावरणामध्ये मात्र जबरदस्त रोमांचित वातावरण निर्माण करणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आज येणारे चेंडू 11 आणि गरज येते 18 धावांची. सामना शेवटच्या टप्प्यात. हे षटक ठरवणार सामन्याची दिशा. सामना कोणाच्या बाजूला नांगी टाकतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय अलंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल जातो एक्झॅक्टली मिड विकेटला. एकदा पुढे गेले. ओ व्हॉट अ थ्रो. ब्युटिफुल थ्रो फ्रॉम डी मोनिशच्या माध्यमातून. एकच धाव मिळण्यामध्ये होती. कारण टेंबोली संघातील भिवंडीतील एक दादा संघ आहे. भरपूर ऊन वारा पाणी पाऊस त्या देखील संघानं पाहिलंय. त्यामुळे समीकरण बदललंय. येणारी चेंडू 10 आणि गरज येते 17 धावांची. क्लोज एन्काउंटर. चेंडू आणि धावांमध्ये 7चं अंतर पार करायचं आहे. बघायचं कोण कधी कमबॅक करणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. मजा येईल सामन्यामध्ये. पैसा बसूल सामना. लवली शॉट. बिग हिट. लोकांच्या डोक्यावर. इट्स अ माइटी हिट. दॅट्स अ 6. Avinash Boyer, have a look at the action replay from front angle. Samar Chandu, high back lip, tremendous far, wonderful timing, amazing shot that was over the top of the long on, and this is a mighty hit. What a clear. That's a 6. Magnificent stroke. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज येते 11 धावांची. बघायचा सामना कोण जिंकणार. शेवटचे 3 चेंडू या षटकातील खूप काही सांगून जातील. मात्र अविनाशनं एक्झॅक्टली एंड मुवमेंटला हा षटकार खेचलाय. त्यामुळे धावांचं अंतर कमी झालं आणि चेंडूची मागणी केली जाते. चेंडू आपण प्रोव्हाइड करायचा आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा एकविरा इव्हेंट संदेश आणि संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण टेलिकास्ट केले जाते. त्यांचं स्वागत करूया आपण. येणारे चेंडू 9 आणि 11 धावांची गरज आहे. आता मात्र तनिष्का 11 जी स्पोर्ट वाकलन संघाने सुटकेचा निश्वास सोडलाय. कारण सामना आता नेट टू नेट फाईट आलाय. 9 चेंडू 11 धावा. सामना 12,000 प्रेक्षका सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहता स्वागत आहे. किती क्रेज आहे बघा या मैदानावरती. जर आपण पाहिलं 70% क्राऊड हा केतनची फलंदाजी पाहण्यासाठी आलाय. युट्यूबला आपण पाहिलं तर 60% पेक्षा लोक केतनला बघण्यासाठी उत्सुक असतात. कारण एवढा क्रिकेट लोकप्रिय झालाय. या बघू शकाल ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. विहंगम दृश्य स्क्रीनवरती बघू शकाल. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात. विहंगम दृश्य. असं वाटतं की आपण बुर्दुलमध्ये नाही आहोत. असं वाटतं की आपण दुबईला आलो की काय. ज्या पद्धतीनं हे ग्राउंड फील दिसतंय. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. प्रेमात पडलो मी या ग्राउंडच्या. कारण ज्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा. असं वाटतं की स्पर्धा DY पाटील स्टेडियममध्ये खेळवली जाते. सुंदर आयोजन. येणारे चेंडू मात्र 9 11 धावा. सामना स्पीडअप करायचा आहे. ऑलरेडी सामन्याला उशीर झालाय. 1.5 तास सामना उशीर झालाय. त्यामुळे विनंती असणार आहे टेंबिली संघाला 3 धावांची पेनल्टी ती सोसावी लागली. कारण 3 चेंडूमध्ये 18 धावा होतात हे विसरता कामा नाहीये. आणि त्या 3 धावांची पेनल्टी या संघाला निश्चित त्याचा फार मोठा फरक पडणार आहे.
येणारी चेंडू आता मात्र 9 आणि गरज येते 11 धाबांची. सामना क्लोज एन्काउंटर आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, फक्त 7. मध्ये दुसऱ्या षटकामध्ये हल्लाबोल केला केतन आणि जीतनं आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा कमबॅक झालं, फक्त 8च धावा आल्यात. समीकरण मात्र सोपं होतं. 12 चेंडू 20 धावांचं समीकरण. आता समीकरण थांबलंय. 9 चेंडू 11 धावांची गरज. जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला पाहतात ऐकतात, स्वागत आहे तुमचं. आज A1 क्रिकेट आणि A पूलच्या माध्यमातून स्टँडर्ड क्रिकेट तुम्हाला अजून क्रिकेटचा दर्जा उंचावताना पाहायला मिळेल, यात प्रश्नच नाहीये. 9 चेंडू 11 धावा. अविनाश इरादे मजबूत, स्ट्रॉंग फलंदाजी, बेमिसाल फलंदाजी. अगोदर बॅटचा फेस ओपन केला, एज अँड टेकन, 1 मोर विकेट गोज डाऊन. आता मात्र मजा येईल मैदानावरती. अनदर विकेट गोज डाऊन. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज येते 11 धावांची थरार क्रिकेटचा. त्यानं भरभरून प्रेम दिले या स्पर्धेला. जिथे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. पहिल्या चेंडूपासून प्रेक्षकांना जो उदंड प्रतिसाद दिला या सरपंच ट्रॉफीला, या सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि भरपूर प्रेक्षक युट्यूबच्या मध्ये देखील हा सामना पाहतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज येते 11 धावांची. समीकरण बघा कसं होतं. 12 चेंडू 20 धावा, 12 चेंडू 19 धावा, 11 चेंडू 18 धावा, 10 चेंडू 17 धावा, 9 चेंडू 11 धावा आणि समीकरण आता उरलंय 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. यस प्रवीण, यस. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे मैदानावरती. सामना फार क्लोज आहे. क्लोज एन्काउंटर का असतो? प्रेक्षकांची मांदी आली भरपूर आहे. हा बघा पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग दाखवला होतोय. आज मात्र सरपंच चषकाला 4 चांद लागले. कारण ही स्पर्धा मी मगाशीच म्हटलं होतं, वाटत नाही की बुर्दुलमध्ये, असं वाटतं की दुबईमध्ये स्पर्धा खेळवली जाते. एवढा प्रेक्षकांचा प्रचंड भरघोस प्रतिसाद आणि सुंदर व्यंग दृश्य. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. नाव बॅक टू क्रिकेट. 9 चेंडू 11 धावा. अंगावरती 6 रन मागणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. टेंबिवली जिंकणार की मात्र वाकलन संघ जिंकणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. कोणता संघ पहिला सामना जिंकून पुढच्या सामन्यामध्ये धडक मारणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. आमचा व्यासपीठ का उशीर होतोय? जवळजवळ 3 मिनिटं झाले चेंडू फेकायला. एवढा उशीर नको प्लीज, कारण आपण स्पर्धा रात्रीची जरी खेळत असलो तरी 6 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. सामन्याचा रिदम तोडू नका. भरपूर प्रेक्षक युट्यूबला जॉईंट आहेत. 9 चेंडू 8 चेंडू 11 धावा. किरण मात्र साखरेनला यावेळी मध्ये स्वीप करायचं होतं, नाही जमलं. वॉट अ बॉलिंग, गुड बॉलिंग अटॅक फ्रॉम द बॉलर. आणि आता समीकरण वेगानं बदललंय. 7 चेंडू आणि गरज येते 11 धावांची. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. पुन्हा प्रेक्षकांमध्ये हा सामना खळबली वाजवतोय. प्रेक्षकांमध्ये आता सुरुवात झाली. चर्चेला उदाहरण येते की सामना वाकलन जिंकणार की मात्र टेंभोली जिंकणार. 7 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू चुकवू नका, कारण हा चेंडू खूप काही सांगून जाईल. हा निर्णायक चेंडू असणार आहे या सामन्यातील. कारण ह्या चेंडूवरती किती धावा येणार ते मात्र निर्भर करणार या सामन्याच्या भवितव्यावरती. गुड बॉलिंग. लोगाच्या डोक्यावर खेचला फटका. ओ माय गॉड, व्हाट अ कॅच. चांगला जेल टिपला येतो एक्झॅक्टली काऊ कॉर्नरला. मनीष चेंडू खाली. अंधका क्रमांक अजून 1. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि 11 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सरपंच 2024चा पर्व. पहिल्या षटकामध्ये आल्या 20 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या एकूण पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 20 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 8 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आल्या त्या आतापर्यंत 10 धावा. समीकरण वेगानं बदललंय. 6 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस टुर्नामेंट. समीर सर, सामना कोण जिंकणार? ज्या सामन्याची उत्कंठा शिकेला पोहोचले, ज्या सामन्याची चर्चा भरपूर गरम होती, तो गरमागरम सामना प्रेक्षकांच्या या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 6 आणि गरज 11 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्न निर्माण करतोय आणि प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्नांना वाचा फोडतोय मैदानावरती. या उत्तर शोधूया, पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधूया. येणारा 6 चेंडू मध्ये 6 चेंडू 11 धावा. क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, लेवल क्रिकेट, बॉटम अप क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. टेंबिवली संघानं पुन्हा कमबॅक केलाय. कौतुक करेन टेंबिवली संघाचं देखील. चांगली फाईट करतोय, कारण ज्या टेंबिवली संघानं वाकलन सरच्या संघाला शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना आणून भाग पडलाय त्यांचं देखील आपण कौतुक करूया. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. 6 चेंडू 11 धावा.
प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक हा बघू शकाल आमचा प्रेक्षक वर्ग ज्यांच्यावरती आम्ही नितांत प्रेम करतो आणि ज्यांच्या प्रेमापोटी आम्ही कॉमेंट्री करतोय हा आमचा प्रेक्षक वर्ग. स्वागत आहे तुमचं. तुम्ही या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहेत. तुमच्या मुली ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा फक्त तुमच्यासाठी आहे. ना बॅक टू क्रिकेट 7 चेंडू 11 धावा. शेवटचा षटक गोलंदाज सज्ज होतोय मोनिश. ज्या मोनिशनं 2 झेल टिपले, केतनचा देखील झेल टिपला तोच मोनिश चेंडू याले मात्र येत असताना शेवटच्या स्पेलमध्ये 6 चेंडू 11 धावा. थरार नाट्य मैदानावरती अंगावरती शहरा निर्माण केल्या. सामन्याने चेंडू ट्रॅव्हल जातो एक्झॅक्टली मिडवे केला. एकदा पुढे गेले. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न. वॉट अ फिल्डिंग अँड वॉट अ थ्रो. मोनिश चेंडू खाली आलाय. जबरदस्त क्रिकेटचा दर्जा दाखवलाय. फिल्डिंगला एन्जॉय करत असताना शतक स्टँडर्ड उंचावलाय त्यामुळे गोलंदाज त्याची उपयुक्तता दाखवू शकतोय. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 10 धावांची. वॉट अ मॅच. 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 19 धावा. 11 चेंडू 18 धावा. 9 चेंडू 11 धावा. 8 चेंडू 11 धावा. 7 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेसिंग करायचा सामना. लक्षात असू दे केतन. नाही 5 चेंडू 10 धावा. शेवटच्या टप्प्यात आता मात्र केतन उभा राहिलाय. मगाशी शांत बसला होता कारण आता तो बसू शकत नाहीये कारण सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. गोलंदाजी देखील चांगली झाली टेंबोली संघाचे. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं झालंय आणि तेवढी चांगली फाईट करतो तो मात्र वाकलन संघ मैदानावरती. वॉट अ मॅच. असं वाटतं की फायनलचा सामना बघतो की काय आपण आजच फायनल की हाय की काय असं वातावरण निर्माण झालं मैदानावरती. वरती लाउंडर विकेट. उमेश भोईर स्ट्राईक एंडला. फलंदाज दोन्ही फलंदाज एकाच एंडला. ओ माय गॉड. अनदर विकेट गोज डाऊन. अजून एक धक्का क्रमांक 5वा. थोडंसं प्रेशर मैदानावरती. कॉलिंग झाली नाहीये आणि त्या वादामध्ये फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. विकेट नंबर 5वा मैदानाच्या बाहेर. मोनिशनं चांगले झेल टिपले. ज्या मोनिशनं केतनचा झेल टिपला त्याच मोनिशनं सामन्यामध्ये पुन्हा कंबर कसले. दोन्ही संघाचं लक्ष सामना जिंकणं आहे. मात्र सामना कोण जिंकणार. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 10 धावांची. यस क्रॉसिंग कंपल्सरी करायचे. लक्षात असू द्या. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. बघायचं आहे 45 वरती सामना थांबलाय. 5 गडी बाद झाले. अर्धा लक्ष गाठलंय मैदानावरती आणि अर्धा संघ देखील सामन्यामध्ये परतलाय त्यामुळे सामन्याचं चित्र वेगानं बदलतंय. येणारे चेंडू आता मात्र हे असतील ते 5 आणि 4 आणि गरज आहे ती 10 धावांची. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. प्रेक्षकाच्या मेंदूला सुन्न करणारा सामना थरार नाट्य मैदानावरती. वॉट अ मॅच. राऊंड विकेट. फ्रंट फुटला गेला. फलंदाज ड्राईव्ह केला. चेंडूला एकदा पुणे केले. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक हवी ती मात्र जीतला. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज आहे ती 9 धावांची. येणारे चेंडू 3 आणि 9 धावांची गरज आहे. येणाऱ्या चेंडूवरती चौकार षटकार आला तर सामना बॅलन्स होईल. सिंगल डबल आले तर सामना थोडंसं प्रेशराईज केले जाईल. ते वाकले संघाला. यश योगेश. तर नक्कीच आमचे समीदादा काठावले मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत नित्यदादा पाटील यांना स्पर्धेसाठी आणि वाकलन संघाला. येस योगेश थोडेसे आपण शुभेच्छा कमी देऊया. सामन्याकडे आपण बोलूया. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना क्लोज एन्काउंटर आहे. बघायचे सामना कोण जिंकणार आहे. अप्रतिम स्पर्धा शेवटच्या टप्प्यात हा सामना येतो. 3 चेंडू आणि 9 धावा. थरार क्रिकेटचा मैदानावरती. वॉट अ मॅच. ऑन साइडला खेचला फटका. This is a good finish. Terrific stroke from the batsman. Jeet Bhoir. He's on the fire. That's a 6. सुद्धा जीत मध्ये का त्याने स्ट्राईक घेतली आणि का त्याने स्ट्राईक द्यायला सांगितले फलंदाजाला याचं उत्तम उदाहरण दाखवलं मैदानावरती. दिस इज अ फुल डिलाइटफुल स्ट्रोक दाखवलाय मैदानावरती. 6 धावा वसूल केल्यात. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग सामना करायचा तुम्हाला हे लक्षात असू द्या. आता मात्र केतनकडे लक्ष लागलंय. केतन चेंडू बघतोय मागे चेंडू आणायचा की नाहीये. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 19 धावा. जबरदस्त सामना शेवटच्या टप्प्यात. जसजसा जवळ आला तसं सामन्याचा प्रेशर वाढलं आणि आता सामना राहिलाय. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली. चेंडूची मागणी. चेंडू शोधून आणलाय.
मोबाईलच्या बॅटऱ्यांचा वापर केलाय, तंत्राचा वापर केलाय, मात्र चेंडू आम्हाला मॅच बॉल मैदानावरती हवा आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो, हे ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. आता मात्र सामना कोण जिंकणार ह्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. येणारा चेंडू कसा फेकला जाणार, येणारा चेंडू किती धावा येणार, जीत चेंडूला बीट होणार की जीत स्ट्राईक हातामध्ये ठेवणार, ह्याचं चित्र तुम्हाला स्पष्ट होणार आहे. गोलंदाज मोनिशचं कौतुक करेन, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली, त्यांनी देखील कंबर कसली मैदान होती, त्यांनी देखील लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन दाखवत गोलंदाजीमध्ये भेदकता दाखवली आणि फलंदाज जीतनं एक षटकार म्हणून सामन्याचा कमबॅक केलाय. 2 चेंडू आणि गरज आहे ते 3 धावांची. श्वास रोखणारा सामना, थंडीमध्ये जबरदस्त गरमागरम सामना आणि प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चेला उदाहरण होतोय की सामना कोण जिंकणार. 2 चेंडू 3 धावा, व्हॉट अ मॅच. ओ बीट केला फलंदाजाला, आता मात्र काय होणार, विल बी विनर इन दिस मॅच. 1 चेंडू आणि कंपल्सरी काढायच्या त्या 3 धावा, कारण 3 धावा धावून होणार नाहीये, त्यामुळे मारावा लागला तो षटकार की चौकार. ज्या जीतनं मैदानावरती आतापर्यंत चांगली कामगिरी केली, ज्या जीतनं सांगितलं की मला स्ट्राईक हवी आहे, तो जीत सामन्याला जीत निर्माण करून देणार का. प्रेक्षकांना विनंती, सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया दोन्ही संघांचं. पैसा वसूल सामना, 1 चेंडू 3 धावा. ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे त्यांना सामना बघू नका, डोळे बंद करा आणि फक्त कॉमेंट्री ऐका. पंचांचा इशारा नो बॉलचा आहे का, याच पंचांचा नो बॉलचा इशारा झालाय. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि बघायचंय व्हॉट्स गोइंग ऑन, व्हॉट हॅपनिंग इज देअर एक्झॅक्टली. आणि पंचांचा इशारा झालाय, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गडगडाट देखील झालाय. आम्हाला चेक करायचंय, आता बघायचंय धावा किती झाल्यात. नो बॉलचा इशारा दिलाय, थरार नाट्य रंगत्या मैदानावरती. एक्झॅक्टली काय झालंय ह्याची उत्कंठा आम्हाला देखील लागली, कारण चेंडू नो बॉल दिला पंचांना, मेन पंच आमचे जय पवार सरांना, त्यामुळे धावा किती आहेत बघा. हॅव अ लुक ॲट द रिप्ले. नो बॉलचा इशारा झाला पंचाकडनं, एकदा पूर्ण केली आहे. येस, कारण जिथे जीत थांबला होता एकदा पूर्ण केली म्हणजे 2 धावा मिळणार आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद आहे की नाही पाहणं. पंच आम्हाला सांगतीलच काय झालं एक्झॅक्टली. पंच डांगरे सर आम्हाला सांगतील की दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद आहे की नाहीये, की धाव पूर्ण झाली, की हात लागले स्टंपला, की चेंडू अगोदर लागलाय, की फलंदाज फ्रेम मध्ये नाही दिसत. व्हॉट अ मॅच. जे प्रेक्षक मांड्यावर देखील आमच्या आता उभे राहिलेत, काय सामना झालाय, असं वाटलं की आजच फायनलचा सामना बघतो की काय. किती क्रेज आहे वाकलन संघाची, किती क्रेज आहे टेंबिवली संघाची, किती चांगला स्पर्धेचा चांगला सामना होऊ शकतोय, क्रिकेटचा दर्जा किती वाढू शकतोय, क्रिकेटची क्वालिटी किती असू शकते आणि क्रिकेटचा ग्लॅमर किती असू शकतोय आणि क्रिकेटचा चाम किती बनू शकतोय, संपूर्ण दाखवल्या मैदानावरती. दोन्ही संघांना पूर्णपणाने कसोशीने प्रयत्न केलेत. पंचांचा नोबॉलचा इशारा झालाय, त्यामुळे टेंबिवली संघाला नोबॉल फार मागात पडेल. वाकलन संघ जिंकू शकत नव्हता, तर 3 धावा तिथे झाल्या नसत्या, फक्त 1च धाव झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि बघायचा आहे हा चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून सरपंच चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. रात्रीच्या वातावरणामध्ये थंडगार वातावरणामध्ये रंगलेला सामना, प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये भरपूर प्रेक्षक युट्यूबला सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे सर्वांचं. 1 चेंडू 3 धावांची गरज होती आणि नो बॉल आलाय. नो बॉल मुले म्हणजे 2 तर फलंदाज नॉट आउट, म्हणजे 1+2 आणि 3 धावा झाल्यात. केतनचा संघ म्हणजे वाकलन संघ
संघ विजयी झालाय. हार्ड लक टेंबिवली संघ, हार्ड लक. जयेंद्र बोडके साहेब यांच्याकडून उद्देशला 1000 आलेत आणि त्यानंतर ऋषीला आलेत. नक्कीच दोघांसाठी 1000चं प्राइज आलेत. बघा ज्यांनी ज्यांनी प्राइज लावले ते त्यांनी जमा करा. सन्मान्य गणेश शेठ पाटील यांच्याकडून षटकार 3 मारले होते त्या खेळाडूने देखील येतात. त्याच्यासाठी देखील प्राइज गणेश शेठ यांच्याकडून असेल. त्यांच्या माध्यमातून मित्र हेमंत दादांनी आताच अनाउन्समेंट केली की 21 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान नाईट स्पर्धा सरपंच चषक ओसाटणे ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर सचिनदादा पवार यांचा सन्मान होईल. विनोददादा पाटील आपण या. प्रसाद पाटील बुर्दुल संघर्ष सेना आपण देखील यावं. त्यानंतर आमचे सुभाष पाटील, त्यानंतर आमचे उमेश राजे तळोजा मजकूर, सिद्धी करवले, बालाराम पाटील पेठालीचे, आमचे आकाशदादा केनी, त्यानंतर आमचे घोडगावचे विकास दादा, त्यानंतर प्रशांत दादा आणि आकाश दादा या आपण नेवाईचे आमचे जनार्दन वायले, बाबू मात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. यावा आपण या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. ज्यांचे ज्यांचं नावं घेतलेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी यावं. कारण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. सामने भरपूर मोठे आहेत. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. त्यामुळे जास्त वेळ काय आपण घेणार नाहीये.